आल्या आल्या पहिला सीन काय उडून लागलं ट्रेनमध्ये काय कळलं नाही विषय डायरेक्ट सुजासुजी प्लेन लाले लाल विषय झाला काय रे पोट पण सुटला काय लागलं रे नक्की क्या ब्लॉगिंग करेगा रे बंदा क्या कैसा करेगा हाँ और इधर स्नैप चल रहे ऊना में ऊना तुझ्या माईला तुझ्या कळवली नाही मला तुझं लगीन आहे ती लाख छुपाई बैठी थी मैं अपने चांद से चेहरे को एक पल में ही तोड़ दिया तेरे हवा ने जय तुझ्या लग्नाला येतोय समजलं का तुझ्या लग्नाला येतोय कधी येतोय माहित नाही लग्न झाल्यावर मग तुझ्या लग्नाला येणार चॅलेंज आणि वेलकम बॅक टू शेजेस ऑल अनदर व्हिडिओ मी स्वतः मालक आणि चॅनेलचे चालक दोघं येतो सो आजचा ब्लॉग भावाची हळद आणि उद्या भावाचं लगीन एडिट झाला तर टाईमवर येईल नाही तर नाही अपने मुडवा चौक से अपने एरिया से पुणे स्टेशन तक का सफर होने जा रहा है उसके आगे क्या होने वाला है पता नहीं है पहुँचेंगे नहीं पहुँचेंगे पता नहीं है वाटते कधी पोहोचेल पण लग्नाला या ना पुणे स्टेशन लय कष्ट करायला लागते हळदीला यायला खरं हळदीला येणारच नव्हतं लक्षात ठेव कळलं का आहे ना हे जयच्या हळदीला जायचं नव्हतं का नाही बघ बघ पोरग पैसे वैसे खतरनाक आणि मी एकटा काय येऊ ना म्हणून आलं की निघाल चलो चलते पुणे स्टेशन अंदर दिस साइड तिकीट लेने को इतना मच हो रहा है जय बघतो का बाबा लग्न भावाच असली लग्नाला जायला तिकीट मिळणार मी म्हटलं स्टेशनला राहायला लागतं बाबा क्या ब्लॉगिंग करेगा रे बंदा क्या कैसा करेगा हाँ और इधर स्नैप चल रहे ऊना में ऊना तो वाट लागले तिकीट काढू काढू यांना कसं दुसरं काय काय माहिती चाय चाय ये सब क्या देखना पड़ रहा है अच्छा है मैं अंधा हूँ जमलंच पाहिजे जिथं जाईल तिथं काही ना काहीतरी शिकलं पाहिजे चांगलं नवनवीन गोष्टी शिकणं माणसाचा मूलभूत अधिकार चाय चाय काय ट्रेन येणार आहे का कसं का जय भाऊ आम्ही काय म्हणतो इथनं मला डायरेक्ट आपलं विमाननगर ट्रेन पकडतो ट्रेन चालली बे काय ट्रेन तिकडं नाही इकडं येतो उलटा बागरेला मुंबई किधर रहा पुणे मुंबई पुणे असं आहे अरे पण हे कुठं निघालं आता मुंबईला इकडं आहे मुंबई
अवघड आहे विषय, मला मुंबई उठायचीच माहित नाही आहे. देखते देखते अपना वक्त आएगा तभी समजेगा आपण. ट्रेन मिस होऊन 10वर आलाय विषय, अजून स्टेशनला आहे. वाट लगी आणि आता चाललंय बर्गर खायचा विषय. वाट लागले खतरनाक ना, आणि ट्रेन नाही तर काय इचिंग होते कशामुळे काय समजना झालं. तो विषय काय चाललाय माहिती आहे का, तेवढा डबा म्हणते माझे मला जाऊ दे, एवढा डबा म्हणते माझे मला इकडे जाऊ दे. काय तसंच आहे का नाही, ते म्हणते माझे मी जातो, हे म्हणते माझे मी इथं थांबतो, आणि इकडचा तर विषयच बोलताय. अरे एखादं म्हणायचं आहे त्यात. लय थांबतोय बे, कसलं पोरगं उभा आहे विदाऊट तिकीट प्रवास. पडलं घेतली कशाला, ट्रेनने घेतली. ट्रेनने घेतले. कसली माणसं झोपल्यात, नुसतं विषय चाललाय. गावा बिहारचा आहे माहिती आहे काय, बिहारचा आहे देवळाच्या. इकडे तर बघूच नका, नागली तर खाई पाणी 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 पडायची पडायची गावाला नाही पडत. श्रीमान तुझ्या गल्लीत आलोय मी. जय तुझ्या लग्नाला लय कष्ट घेतले बाबा. हां दाढी केली नाही काय नाही बघ, तुझ्यासारखी दाढी आली मला. बोकड दाढी म्हणतात त्याला तुझ्या भाषेत आणि आमच्या पण भाषेत. आणि लय कष्ट घेतले आणि सगळेच कष्ट घेतले. आणि विषय असा आहे की तू फोन का उचलत नाही. मी जर तुला एवढं फोन करतोय की बाबा फोन उचल, अजून पण तू फोन उचलला झालाय. लाईव्हला तुला फोन करणार आहे. नंबर आहे बरं, नंबर नाही आता तर 1 मिनिटापूर्वी फोन केला आहे तुला, तू उचलला नाही. विषय असा आहे की आम्ही तुझ्या हळदीला उगाच इथंपर्यंत आलो. काय झालं हां, तर आम्ही इथं उगाच नाही आलो. माघारी 80 रुपये 16 160 रुपये. परत 2 ट्रेन मिस झाले तरी चालेल, पण माघारी जाणार बाबा, कॅन्सल झालं. इधर ही उतर गए, चिच्चा इधर ही उतर गए रे, चले गए बे. आई क्या रे, सिग्नलला उतरवलं रिक्षानं. ये कल्याण है, कल्याण है. उधर है उल्लासनगर, इनको जाना है उल्लासनगर. बोल रहे आधा घंटा सॉरी आधा किलोमीटर ही है. गया चल के. गाइस काय गाइस, आता येऊन पोचले कुठे कल्याणला. कशाची अनाऊन्समेंट झाली काय माहिती, वाट लागली. कल्याणला तर पोचलो. मित्रांनो आपण हे लगीन घर में, हे आहे ना हे ते हळद लागली येता येता लाल एवढी इथनं. आणि हा नवरदेव रात्रीच्या 3 वाजता. लाज वाटले पाहिजे. आणि आपले अजित सर मॅनेजर आणि आम्ही, आणि येता येता थोबाडाचा पूर्ण नक्षा बदलून आलोय लग्नात. भावाला त्याच्या चांगल्या शब्द सांगितले का लग्नासाठी, भावाला त्याच्या दीर्घ आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा. दीर्घ आयुष्य लाभो भावाला. उद्यापासून पुढच्या वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा. नंतर येवा असं आनंदानं अशा जांभळ्या देऊ नाही शकणार. आणि पाहुणे आलेत तर ठेवतो. गुड नाईट, स्वीट ड्रीम, टेक केअर. ह्याच्या आतमध्ये लपलं एक रहस्य जे उद्या समजल. मला घरातनं हाकलले नवरदेवाला आणि 2 पुरवल्यांना घरातनं हाकललेलं आहे की तुम्ही घरात झोपू शकत नाही. एवढा दिवस सगळं क्लिअर आहे ना, आजच तोंड फुटायचं होतं काय. वाईट वाटायला लागले आता. इकडं सुजलंय तरी कमी आलंय बघितलं, इथलं कमी आलंय. इथं तर असा स्क्वेअरच झालाय. आणि इकडं पण सोलवटलंय चांगलं छान असं. असू दे, जरा फोटोमध्ये वेगळं काहीतरी येईल उद्या. कपड्यांचा पत्ता नाही अजून. लग्न मला वाटलं भाऊ काहीतरी गिफ्ट दिले, एखादा कुर्ता बिरता.
जय महेश भट्टी. त्याने एखादा पुरता बिरता द्यायला पाहिजे होता ना गिफ्ट. हा पद्धत नाही. अरे लग्नाला माणूस बोलवत नाही, पुरताला आमची गोष्ट. अपेक्षाभंग, शुद्ध अपेक्षाभंग. आणि ह्याच्या लग्नासाठी मी तोंड फोडून घेत. काय लागलं अजून कळलं नाही. मी पोलीस केस करणार आहे. कुणावर? हा अज्ञातावर कुणा तरीमुळं हाफ मर्डर झाला माझा. बरोबर आहे ना, रक्त आलं, हाफ मर्डर झाला ना. मी काय बोलतोय, ब्लॉग करतोय, एक गोष्ट विसरतोय. आवाज जातोय का आपला? जातोय. फोन माझा बघ, माझा हात कसा आहे, हवा इकडं टच होऊन इकडनं निघाले, माईक येत आहे, डोकं जाम आहे मला भाई. हे बघ कसं आहे. गुड नाईट. सोने के लिए जुगाड़ कर दिया. पूरा स्टेज ही खरीद लिया. कुठे गेला मालक? स्टेज बना दिया घर के बाहर, गली के बीच में. कोण म्हणतं होत नाही, केल्याशिवाय होतं. अरे कहना क्या चाहते हो? केल्यावर होतं, केल्याशिवाय काय होत नाही. काय पण आता कळलं का? कष्ट करा म्हणून म्हणतो, कष्ट करा. व्हेरी गुड मॉर्निंग फ्रॉम टेंगळे पिंपळगाव. तुझ्या माईला तुझ्या कळवली नाही मला तुझं लगीन आहे ती. आज पोरग फायनली वटणीवर आलं आणि मी पण वटणीवर आलोय. पण ठीक आहे, मी जास्त येऊ शकत नाही. आता गल्लीतला बायका बाहेर निघते. मग आपण काय कचरा आहे का? चिल्लूभर पाणी आंघोळीला का? आणि सुमित कदम कधी बघितलं असेल इंस्टाग्रामला वगैरे चुकून, मोठी हस्ती आहे पुण्यातली. आपल्या प्रोडक्शनचं नाव काय सर? ब्लॉग बनवतो ना, त्याचा पण करायचा का ब्लॉग?